नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या महिला विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत बीजेपीच्या तालुका अध्यक्ष वनिता गादी. तुमचं स्वागत आहे मॅडम. नमस्कार. महिला विशेष या कार्यक्रमामध्ये नेमकं राजकारणाच्या इकडे कशा काय वळलाय तुम्ही, किंवा आवड निर्माण झाली, किंवा आवड होती राजकारणात येण्याची? आवड म्हणजे आईवडिलाची इथं राजकारणाची आवड होती, इथे पण नव्हती. त्यामुळे पण मी अचानक आमच्या गावात ते सुरेखाताई शिंदे आल्या आणि म्हणाल्या तुमचं एवढं शिक्षण झालेलं आहे तर तुम्ही काहीतरी बाहेर निघायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. तर मला आवड मुद्दामच होती म्हणा. नंतर मग मी याच्यात प्रवेश घेतला. त्यांनी मला तालुका अध्यक्ष पद दिलं आणि आता 1 वर्ष झाले मला निवड व्हायला. मी कोणतेही महिलाचे कार्य करत असतो. कोणाचे समजा हैदराबाद इथे प्रकरण झालं त्याबद्दल मी निवेदन दिलेलं आहे. हिंगणघाटमध्ये प्रकरण झालं तिथे निवेदन दिलेलं आहे. या तहसीलमध्ये असे कार्य चालू असते माझ्यासाठी. एक सामाजिक कार्य तर आज जे प्रकरण होत आहेत एवढे मोठे आणि एक राजकारणाचा संबंध म्हटल्यावर म्हणजे महिलांसाठी नेमके म्हणजे आता जे महिलांवर अत्याचार होत आहे किंवा जे एवढे मोठे अत्याचार झाले, आता हिंगणघाटचं प्रकरण किंवा अनेक ठिकाणचं प्रकरण, महिलांवर अत्याचार, अन्याय आणि त्यांच्यावर बलात्कारसारखे केसेस होत आहेत. तुम्हाला यावर तुमचं मत काय, की त्यांनी कुठेतरी त्यांच्यावर आढावा बसावा, किंवा यावर तुमचं मत काय? माझं तर यावर मत आहे की आई वडिलांनी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. कारण की एक मोबाईल कमी दिला तरी चालते मुलीला, एक ड्रेस कमी घेतला तरी चालते, पण तिच्या संरक्षणाचं सामान तिच्याजवळ असायला पाहिजे. काही असो, म्हणजे एखादा चाकू तरी जवळ असला पाहिजे. तो आपल्यावर काही अत्याचार करत असताना तो आपल्यावर 2 घाव करत असेल तर आपण एक तरी झाला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. म्हणजे नेमकं तुमचं म्हणायचं आहे की बा मुलीला स्वतःचं रक्षण स्वतः करता आलं पाहिजे. कारण आपली स्त्री शक्ती आहे, आपण इतकं काही कमजोर नाही आहे म्हणून. हो, आज स्त्री पुढे चालल्यात, खांद्याला खांदा लावून पुरुषाच्या पुढे चालल्यात, पण त्यांना कुठेतरी आळा बसतोय, कुठेतरी त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. याबद्दल तुमचं काय मत? याबद्दल म्हणजे महिला संघटन नाही आहे, त्यामुळे हे प्रकरण घडत आहे. कारण महिलांनी एकत्रित आलं आणि कोणाच्याही मुलीवर अत्याचार होत असन त्या ठिकाणी जर 10-20 महिला उभ्या असन आणि असं काही घडत असेल तर महिलांनी त्याच्यावर हे करायला पाहिजे, जाऊन बोलायला पाहिजे, म्हणायला पाहिजे, तर तो असं प्रकरण घडणार नाही. आज महिला पुढे जात आहेत आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे. प्रत्येक स्थळावर त्यांनी आपली कामगिरी बजावली आहे, तर कुठेतरी त्यांना मागे खेचण्याचा हे करत आहे, मागे खेचलं जात आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते? याआधी 33% आरक्षण होतं, पण असा महिलाबद्दल कोणतंही प्रकरण घडत नव्हतं. परंतु आता 50% आरक्षण भेटून सुद्धा महिलावर अत्याचार होत आहे. आणि यामागचं कारण तर मला महिलाचं संघटन दिसत नाही, त्यामुळे हे प्रकरण वाढल्यासारखं वाटत आहे. कारण कोणतीही महिला माझ्या मुलीवर नाही झालं असं, ते तिच्या दुसऱ्या मुलीवर झालं, आमच्या गावात नाही झालं असं प्रकरण नेहमी चालू असतं. कोणावरही हो म्हणजे अत्याचार, तर तिनं म्हणजे सगळ्याच्या विरुद्ध एक झालं पाहिजे. महिलांना संघटन, ज्याप्रमाणे मोहाच्या माश्या राहते, एका याच्यावर आपण जरी टच केलं तर ते मोहाच्या माश्या सगळ्या एकत्र येऊन भिडतात, त्याप्रमाणे महिलांनी एकत्रित यावं, म्हणजे असं प्रकरण कधी घडणार नाही. महिलांनी एकत्रित येऊन सक्षमपणे त्यांना तोंड द्यायला पाहिजे, आवाज उठवायला पाहिजे. आणि यामध्येच नेमकं आवाज उठवताना अनेक लोकांचा विरोध असतो की बाबा महिलांना का नेमकं, म्हणजे आज महिला ज्या अडचणीत आहेत किंवा त्यांना आरक्षण भेटू नये, प्रत्येक गोष्टी भेटू नये, त्याच अडचणीत दिसतात. तर मग नेमकं यावर काय मत आहे तुमचं? यावर मत आहे माझं की शासनानं याच्यावर काहीतरी हे पुस्तकी ज्ञान न ठेवता महिलांनीच याच्यावर कार्यवाही करायला पाहिजे. का शासनापर्यंत न जाता महिलांनीच महिलाचं घडवलं पाहिजे की कोणताही अत्याचार होत असेल तर तसं उत्तर दिलं पाहिजे. नंतर हे कसं आहे, आपण निवेदन दिलं, 4 दिवस तहसीलमध्ये पडतो, नंतर अमरावतीला जातो, कोर्टामध्ये कधी पोहोचेल याची शक्यता नाही आहे. कारण हे तोपर्यंत कोणताही समजा कोणताही गुन्हा, कोणता ताव शांत होऊन जाते तोपर्यंत. म्हणजे तुम्ही आता जे बाहेर समाजात वावरताना, समाजात कार्यकर्त्यांनी महिलांसाठी तुम्ही अनेक कार्य केले असतील, कारण की महिलांचे आज अत्याचार खूप जास्त वाढलेले आहे. तर तुम्ही आज सामाजिक कार्यकर्ता म्हणून महिलांसाठी नेमकं कोणतं कार्य केलं, किंवा महिलांना आज अत्याचार एवढ्या प्रमाणात वाढला आहे तर नेमकं तुम्ही अनेक निवेदनं दिले असतील, तर नेमके कोणत्या कोणत्या प्रकरणात दिले, किंवा नेमके कसे अनुभव आले तुम्हाला या सगळ्या गोष्टीत?
निवेदन मी 2 प्रकारे दिले. ते हैदराबादच्या प्रकरणाबद्दल निवेदन दिलेलं आहे, तर आता एक दुसरं हिंगणघाटबद्दल दिलं. आता असा कोणाचा आवाज उठवला जाते का महिलाचाच गुन्हा राहते, पण मला तर नाही वाटत महिलांचा गुन्हा राहते. कारण 2 वर्षाच्या मुलीवर जरी हा बलात्कार होतो, कोणतंही कारण होत, तर त्या 2 वर्षाच्या मुलीचा काही गुन्हा नाही राहत. समजा 18-19 दोष नसते. 18-19 वर्षाची समजा तरुणी असलं तर तिला दोष दिला जाते का त्या महिलाचाच गुन्हा असेल, त्याचा काही नसेल. मग ते 18-19 वर्षाची महिला असताना 2 वर्षाच्या मुलीवर जरी असे बलात्कार होत असेल, तर त्या 2 वर्षाच्या मुलीचा काय गुन्हा आहे वा? याच्यावर घृणास्पद बाब जे होत आहे, जे मनुष्यांची जे मानसिकता आहे ती बदलून गेली आहे. कारण 2 वर्षाच्या छोट्या मुलीला किंवा 19 वर्षाची जी तरुणी आहे तिला न हे करता त्यावर आळावा बसला पाहिजे कुठेतरी. यावर तुम्ही म्हणजे काय नेमकं तुम्हाला काय वाटते की बा यावर कोणता आळावा बसायला पाहिजे? याच्यावर शासनानं काही ना काही उपाय शोधायला पाहिजे. कारण कडक म्हणजे ते तंटामुक्तीसारखं महिलाचं काहीतरी एखादं ऑफिस ठेवायला पाहिजे. कारण महिलाचं तिथं सांभाळलं गेलं पाहिजे. कोणतंही काम असो, अत्याचाराचं असो, बलात्काराचं असो, का त्या महिलाचं ऑफिस असायला पाहिजे आणि तिथंच गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे काही होत असं अत्याचार ते महिलांनीच सांभाळले पाहिजे. कारण कोर्टापर्यंत जायला वेळ नाही, तोपर्यंत निकाल लागेपर्यंत अधिक दुसरं प्रकरण घडू शकते. असं घडू नये ना. म्हणजे नेमकं प्रत्येक ठिकाणी किंवा तालुक्यावर किंवा जिल्हा लेवलवर किंवा एका ग्रामीण ठिकाणी सुद्धा अशा महिला पाहिजे ज्या कार्य करत की ज्यांनी असं जे घटना घडत आहेत त्यावर त्यांनी आवाज उठवला पाहिजे. अनेक संघटना अशा तयार केल्या पाहिजे की ज्यानुसार महिलांवर अत्याचार कमी होतील किंवा कमी झाले पाहिजेत. कारण की हा खूपच मोठा प्रश्न आहे आणि आज महिलांवर अनेक अत्याचार त्यांना सहन करावे लागत आहे. तर नेमकं आपल्या तुम्ही ज्या समाजात वावरत असताना तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं, त्यावर नेमका अनुभव कसा आला? कारण की तुम्ही समाजात वावरताच. नेमका म्हणजे असं प्रकरण घडलं की असं वाटते आपल्याला का आपण सेफमध्ये नाही यावा, आपण घराबाहेर पडतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला काम करत आहे, परंतु घरातून निघत असताना दचक राहते. म्हणजे असं प्रकरण घडलं काही की आपल्या मनात दचक राहते. याबद्दल नवनीताताईंनी विषय काढलेला आहे की मी जरी MLA आहे आणि खासदार आहे, परंतु मी जर घराच्या बाहेर निघाली मलाही अशी भीती आहे. कारण महिलाच्या विषयी संरक्षण ठेवण्यात येत नाही आहे बरोबर. महिलाचं म्हणजे असं आम्ही काम करतो पण दचक मनात राहून काम करतो. म्हणजे आजही जरी महिलाला समानता दिली किंवा आरक्षण दिलं त्याबद्दल ती तरीही आज त्याच अडचणीत आहे. आणि जी अडचण आहे तिचं ते दुःख आहे. कारण की ते घराबाहेर जेव्हा निघताना तिच्या मनात एक फारशी भीती असते. या भीतीला तरी शासनाने आढावा द्यावा किंवा तिला स्वतंत्रपणे जगून किंवा तिला स्वतंत्र आज दिलेलं आहे, पण ते कुठेतरी दचकत आहे. कुठेतरी घरातून बाहेर निघताना तिच्या मनात भीती निर्माण होत आहे. तर नेमकं या तुम्हाला असे अनुभव आले असतील, नेमके तुम्ही समाजात एवढं कार्य करता किंवा समाजात तुम्हाला वावरायला लागते, समाजात तुम्ही अनेक सभा घेत असतील, अनेक सभांमध्ये जात असतील, तेव्हा लोकांचा काय अनुभव आला तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल? लोकांचं म्हणजे कसं, महिलांना म्हटलं आपण इथं कार्यक्रम आहे तिथं कार्यक्रम आहे ना, अचानक असे जर घटना घडलेल्या असल्या तर त्याच्या घरचे म्हणजे महिलांना बाहेर निघू देत नाही असे प्रकरण होत आहे, अशानं महिला हे होते पण तसं काही नाही. आपण जर चांगलं असलं ना तर कोणी काही करू शकत नाही. आपण सक्षम पाहिजे आणि आपला इकडं तिकडं पाय नसला तर कोणीही काही करू शकत नाही. फक्त आपले कामाकडे लक्ष पाहिजे. परंतु महिला जे अनेक क्षेत्रामध्ये महिला काम करत आहे, परंतु ते त्याच्या पदानुसार करतात. कारण ते म्हणजे पद घेतातच, घरात बसतात. कोणाचं प्रकरण काही घडलं तर बाहेर चला म्हटलं तर निघत नाही. म्हणजे असे सक्षम नाही आहे त्या महिला. आजही आपल्या महिला कुठेतरी भीत आहे, कुठेतरी घराच्या अंदरच आहेत. उंबरठ्याच्या बाहेर पाऊल न टाकता त्या घराच्या आतच त्या अडचणी सहन करत आहेत. आणि ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत की ज्या एवढे गुन्हे होत आहेत, आज अत्याचार होतात महिलांवर, त्यामुळे ते कुठेतरी घाबरून घरातच बसलेले आहेत. तर यावर नेमकं काय वाटतं की महिलांनी घराच्या बाहेर निघायला पाहिजे? आज महिलाच्या दिनानिमित्त विशेष हा कार्यक्रम आहे महिलांसाठी नेमका, तर तुम्हाला काय वाटते किंवा महिलांनी घराच्या बाहेर निघायला पाहिजे, नेमकं काय वाटते यावर?
माझा विषय तर आहे महिलांनी घराच्या बाहेर निघालाच पाहिजे, कारण महिला काही एवढ्या म्हणजे सुशिक्षित आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यात काम करत आहे आणि जे काही असे प्रकरण घडत असन त्यांनी शासनांनी काही तर त्याच्यावर काही ना काही जर कोणावर अत्याचार होत असन 4 महिला जर तिथं धावून जात असन तर त्याच्यावर बक्षीस ठेवायला पाहिजे, कारण की बक्षीस जर ठेवलं कमीत कमी 1-1.5 लाखाच्या वर बक्षीस ठेवायला पाहिजे। असं मुलीवर जर प्रकरण घडत असेल तर त्या पैशाच्या याच्यावर तरी कोणी असो, मग पुरुष असो महिला असो, बक्षिसाच्या यानं तो धावून जाईल, कारण आपला सत्कार होते बा, अशी माझी इच्छा आहे। शासनानं हे उचलला पाहिजे पाऊल। आणि आज महिला नेमक्या ह्या सगळ्या अत्याचारामुळे कुठेतरी असं एकदम दचकल्यासारखे राहते। तुम्हाला अशा महिलांचा अनुभव आला असेल, तुम्ही कधी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का की असं एकदम दबून न राहता किंवा खचून न जाता ते पुढे येता, म्हणजे तुम्ही असा अनुभव आला असेल तुमचा, काही महिलांचा संपर्क आला असेल तुमच्यासोबत त्या? हो, मी काम करत असताना अनेक महिलांच्या आता हे निवेदन देत असताना मी चला आपण आता हैदराबाद इथे प्रकरण घडलेलं आहे, हिंगणघाटमध्ये प्रकरण घडलेलं आहे, आपण निवेदन देऊ, नाही बा त्या काय पडायचं आहे त्या अशा याच्यातनी आपल्यावर येऊन पडन, म्हणजे अशी महिलाची चर्चा येते। कसं का आम्ही नाही येणार तिथपर्यंत, लोक हे असे म्हणतात तसे म्हणतात, परंतु मी ती महिला नाही आली तरी मी दुसऱ्या महिला काढू शकतो। मी ग्रामसंघाची अध्यक्ष आहे, माझ्याजवळ महिला खूप आहेत, पूर्ण तालुक्यातूनच महिला काढत असतो मी। परंतु असे जर महिलाच्या विषयी कोणते काही घडत असेल तर मी इथे निवेदन देतो आणि भेटी देतो। तुम्ही म्हणजे असा प्रयत्न कधी केला आहे का, महिला म्हणतात की आम्ही नाही येत, हे आमच्यावर येऊन पडेल, तर तुम्ही नेमका असा प्रयत्न का, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही असा प्रयत्न कधी केला का बा त्यांना की त्या बाहेर निघावं किंवा त्या आमच्यासोबत पाऊल टाकून चालायला पाहिजे, असं काही नेमकं तुम्ही सामाजिक कार्य? त्याच्यावर मग मी उत्तर देत असतो की आज त्यांची मुलगी आहे, उद्या आपली मुलगी राहू शकते किंवा नात राहू शकते तुमच्यावाली, कोणीही तुमच्या म्हणजे कुटुंबातलं कोणी ना कोणी होऊ शकते बा, असं नाही का आज त्या मुलीवर अत्याचार झाला उद्या तुमच्यावर होणार नाही असं समजू नका म्हणत असतो। कोणता टाईम कसा आहे ते सांगता नाही, आज तुम्ही जर त्याच्यावर धावून जात नसल तर तुमच्याकडे उद्या कोणी धावून येणार नाही, अशी मी त्यांना सांगत असतो। नंतर मग ते राजी होते, बरं म्हणते ताई येतो म्हणते असं। म्हणजे तुम्हाला एक सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा तालुका अध्यक्ष तुम्ही झालात, त्यावर तुम्हाला अनेक महिलांचे प्रश्न किंवा अनेक महिलांचे काही प्रश्न असतील तुमच्याकडे येत असतील, तुम्ही त्यावर काय नेमका तोडगा काढता? अनेक महिलांचे प्रश्न येत असतील तुमच्याकडे, कोणताही अत्याचार होत असला तर पहिले प्रकरण आल्यानंतर मी त्याचा 2 दिवस विचार करतो, हे योग्य आहे का, म्हणजे देण्यालायक आहे का कोणतं काम, तर नंतर विचार करून ते काम करते मी। म्हणजे असे अनेक जे आपण समाजात वावरत असताना अनेक समस्याच्या महिलांच्या प्रॉब्लेम्स असतात किंवा समस्या असतात, किंवा तुमच्या ठिकाणी अनेक महिलांसोबत असं प्रकरण घडून आले असेल किंवा असं होत असेल, तुम्ही असं बघितलं आहे का किंवा तुमच्यावर काय नेमकं हे आहे? ते नेमकं तर काही घडलेलं नाही, कारण की आमचं महिला संघटन असल्यामुळे कोणी काही आमच्यावर हे करू शकत नाही, कारण संघटन महत्त्वाचं असते। म्हणजे महिलांनी एकत्रित यावं आणि संघटनेत राहावं, एकमताने राहावं। आणि आज ह्या महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्ही महिलांना नेमका काय संदेश देणार, काय सांगाल महिलांना? महिलांना माझं एकच इच्छा आहे की संघटित व्हा, कारण जोपर्यंत तुम्ही संघटित होत नाही तोपर्यंत हे आपल्यावर जे अत्याचार होत आहे हे कमी होणार नाही आहे। तुम्ही एकत्रित या, कोणत्याही कार्यक्रमात कोणत्याही म्हणजे याच्यातनी जे काही वातावरण आता घडत आहे याच्यात तुम्ही जर एकत्रित आल्या तर उद्या हे जे प्रकरण होत आहे याच्यावर काही ना काही कमी होईल। नेमका आज मुली बाहेर शिक्षणाला जातात, बाहेर शिक्षण घेतात, त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार तरुणींना? माझी एकच इच्छा आहे की प्रत्येक मुलीनं घराच्या बाहेर निघताना काही ना काही जवळ ठेवावं, अवजार तर ठेवायलाच पाहिजे, ते लहान मोठं समजा लहान चाकूर आहे ते ठेवायचं। आणि एक दुसरा जुना उपाय आहे की एक चटणीची तिखट पुडी पर्समध्ये नेहमी करता ठेवा, कारण तो जे आपल्यावर बलात्कार करतो किंवा काही पेट्रोल टाकतो तोपर्यंत त्याच्या डोळ्यातनी ती चटणीची पुडी म्हणजे एक मूठ फेकली की तोपर्यंत आपण संरक्षण म्हणजे आपलं स्वतःचं संरक्षण करू शकतो, पळू शकतो किंवा काही करू शकतो। अशी माझी इच्छा आहे की मुलींना घराच्या बाहेर पडताना असं म्हणजे खाली हातांनी न पडता काही ना काही स्वतःचं संरक्षण झालं पाहिजे, अशा वस्तू घेऊन पडायला पाहिजे।
अजून आज अनेक क्षेत्रांमध्ये रात्रीच्या ठिकाणी किंवा रात्री मुली जॉब करतात आणि रात्रीच्या ठिकाणी त्या 1-1 किंवा 12-12 वाजेपर्यंत घरी वापस येतात, त्यांचा जॉब असते. तर नेमका त्यांना पण अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. तर यावर तुम्ही काय सांगाल? आता हा रात्रीचा प्रश्न आहे, तर याबद्दल शासनाने काही ना काही करायला पाहिजे. कारण मुली जे घराच्या बाहेर पडतात, आता 12-1 वाजेपर्यंत ड्युटी करायला लागते. यासाठी मुलीसाठी तर त्यांनी एक गाडी ठेवायला पाहिजे. कारण त्यांना घरापर्यंत पोहोचून देणं, मोठी कंपनी आहे समजा, त्या कंपनीच्या जवळ एखादी गाडी ठेवणं, कारण की महिलांना सुट्टी झाली की ते त्याच्या घरापर्यंत पोहोचून देणं हे शासनाची गरज आहे. आज स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये तिने आपली कामगिरी बजावलेली आहे आणि कुठेतरी हेच पुरुषाला चांगलं दिसत नाही किंवा ती जर पुढे जात असेल तर तीच मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय. काही पुरुष असे आहेत की घराच्या बाहेर बाईला निघू देत नाही आणि तिने बाहेरचं जग पाहावं नाही किंवा फक्त आपलं मूल आणि चूल आणि काही काही ठिकाणी फक्त तिनं स्वतःचं घर पाहावं, बाकी बाहेर जगात काय चाललं काही नाही पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे की बा पुरुषांनी नेमकं पुरुषांसाठी तुमचं काय मत आहे? नेमकं काय संदेश द्या तुम्ही या पुरुषांना? आता 2च चाकं आहे, पुरुष आणि स्त्री. समजा हे समान काम आहे. कारण एक समजा आपल्या कुटुंबात जरी 4च जण व्यक्ती राहत असन, समजा दोघं आपण आणि मुलं आपण, अचानक जर आपल्या पतीला किंवा अटॅक आला किंवा कोणती मोठी बिमारी झाली आणि त्या पुरुषांनी जर आपल्याला त्या बाईला घराच्या बाहेरच पडू दिलेलं नसलं, पण अचानक जर तो बिमार पडला तर त्या टायमाला मग समजा कमजोर जर बाई असली, तो घराच्या बाहेर कधी पडली नसली, तर ते दुसऱ्याचा आसरा घ्यायला पाहिजे. त्यावेळेस कोणी भेटू शकत नाही. जर सुशिक्षित जर महिला असली त्यावेळेस ते कोणाचा आसरा घेऊ शकत नाही. स्वतः फोन करू शकते, गाडी आणू शकते, त्याला दवाखान्यात भरती करते, पैसे काढून आणते बँकेतून पैसे, त्या म्हणजे पूर्ण त्याची बरोबरी करू शकते. जर अडाणी जर स्त्री असली तर तिला भावाला बोलावं लागणार आहे, शेजाऱ्याला बोलावं लागणार आहे किंवा नातेवाईकांना बोलावं लागणार आहे. तोपर्यंत त्याची तब्येत जास्त होऊ शकते किंवा अंतही होऊ शकतो. हा फरक आहे. म्हणजे आज नेमकं कुठेतरी स्त्रीला मागे ओढण्याचं काम चालू आहे. तर यावर पुरुषांची जी मानसिकता आहे ते कुठेतरी बदलायला पाहिजे किंवा त्यावर कुठेतरी आळा बसायला पाहिजे. पण यासाठी तुम्हाला अनुभव आला असेल, अशा प्रत्येक ठिकाणी तुम्ही आता बाहेर वावरता समाजात, तुम्हाला अनुभव आला असेल या गोष्टींचा, तेव्हा तुम्ही असं काही म्हणजे त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, म्हणजे असं काही मत तुमचं किंवा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला? अशा घडलेल्या आहे गोष्टी म्हणूनच मी सांगत आहे. अटॅकच्या बिमाऱ्या आहे, पॅरालिस आहे आणि अचानकच हे बिमाऱ्या येतात आणि घरी जर कोणी नसला, आता धावपळीचा जमाना आहे आता, आणि अचानक जर अशी स्त्री घरात असली आणि तिला जर काही समजलं नाही तर ते काही करू शकत नाही, तो जाग्यावरच मरू शकतो. आणि अचानक जर ती स्त्री सुशिक्षित असली आणि विचारिक असली, शिकून असली, तर तो त्याच्यावर काहीतरी पर्याय काढून त्याचा जीव वाचवू शकतो. हाच फरक आहे. आणि हे महिलांना घराच्या बाहेर निघू देत नाही, हे चुकीची पद्धत आहे पुरुषांची. कारण 2च चाकं आहे, स्त्री आणि पुरुष, यांनी समानतेने कामं करायला पाहिजे. आज महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही पुरुषांना काय संदेश द्या? पुरुषांना संदेश द्या की महिलांना कोणताही घराबाहेर पडताना कोणतीही अडचण नाही आता, कारण ते तुमच्या हिशोबाचं आहे. कारण उद्या मुलाचं शिक्षण आहे, कोणता त्याचा इंटरव्ह्यू राहते, दुखाचं काम राहते, पुरुष घरी नाही राहत, मुलगा बिमार पडते, मग का तिनं घरातच बसायचं काय? तोपर्यंत ते महिला दवाखान्यात नेऊ शकते, त्याचे उपचार करू शकते. जर अडाणी जर ठेवसान तुम्ही महिलांना घराच्या बाहेर पडू देसान नाही तर तुमचा जीव गमावू शकतो, लेकराचा जीव जाऊ शकतो किंवा माणसाचा जीव जाऊ शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज नेमकं स्त्रियांना स्वातंत्र्य तर आहे, पण कुठेतरी आजही त्यांना घराच्या उंबरट्या बाहेर पाय टाकू देत नाही. कुठेतरी ही परिस्थिती आपल्याला जाणवत आहे. आपल्यासोबत वनिताताई गादी होत्या, यांनी अतिशय चांगल्या महिलाविषयीच्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या बोलल्या आणि तुम्ही आम्हाला मौल्यवान वेळ दिला, याबद्दल तुमचं धन्यवाद ताई. धन्यवाद.